So good morning and welcome back to all of you. Myself Atulius More, the faculty and the director of Atul Institute of Biology Nanded. बाळांनो आपण रिप्रोडक्शन युनिटमध्ये ॲक्च्युली सेकंड टॉपिकला स्टार्ट केले. द नेम ऑफ द सेकंड टॉपिक इज द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट. And in this topic we are predominantly discussing about how does the sexual reproduction is carried out in the basically plants. प्लांटमध्ये आणि त्यातल्या त्यात असे प्लांट ज्यांना फुलं येतात नोन ॲज अ एंजिओस्पर्मिक प्लांट ऑर फ्लॉवरिंग प्लांट. तर फ्लॉवरिंग प्लांटमध्ये किंवा एंजिओस्पर्मिक प्लांटमध्ये रिप्रोडक्शन कसं होतं ते आपलं डिस्कशन सुरू आहे. काल आपलं फक्त इंट्रोडक्टरी लेक्चर झालं होतं आणि त्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये आपण नॉर्मली जस्ट चार ड्रॉ करून मेल आणि फिमेलचे जे पार्ट आहेत रिप्रोडक्टिव्ह त्याबद्दल डिस्कस केले. सो व्हॉट इज द नेम ऑफ अवर टॉपिक? दिस इज ॲक्च्युली सेकंड टॉपिक आणि टॉपिकचं जे नाव आहे त्या टॉपिकचं नाव आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन कोणामध्ये बाळांनो? इन फ्लॉवरिंग प्लांट. असे प्लांट ज्यांना फुलं येतात इन फ्लॉवरिंग प्लांट. फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं ते आज आपण याच टॉपिकला पुढे कंटिन्यू करूया. पहा, कालच्या लेक्चरमध्ये आपण जेव्हा मेल पार्टला डिस्कस केलं तो सुरुवातीला घेतलं होतं की अँड्रोसियम काय असतो आणि अँड्रोसियमचा जो इंडिव्हिज्युअल युनिट आहे दॅट इज नोन ॲज अ स्टेमन. आणि त्याला ड्रॉ करते वेळेस मी हे पण सांगितलं होतं की अँड्रोसियम इज ॲक्च्युली प्रेझेंट ऑन अ थॅलॅमस. बेसिकली फ्लावर इज नथिंग बट द मॉडिफाईड शूट. आणि मॉडिफाईड शूट जर असेल तर इथं कोणता तरी एखादा नोड असेल ज्या नोडपासून मेल गॅमेट अराईज होत असेल. अँड सपोज दिस इज नथिंग बट युअर मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर अँड दिस मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर इज नोन ॲज अ स्टेमन. हे सर आपण हे काल पाहिलेलं आहे. आणि या स्टेमनमध्ये हा जो पार्ट असतो ज्या पार्टनं तो इथं अटॅच आहे दॅट इज नोन ॲज इट्स प्रॉक्झिमल एंड. प्रॉक्झिमल एंड. आणि या ठिकाणी वरचं जे असेल हे त्याचं असतं डिस्टल एंड. हे कशाचे पार्ट आहेत? हे तुमच्या मधले फिलामेंटचे पार्ट आहेत. सो दिस लेंथ इज ॲक्च्युली नोन ॲज अ फिलामेंट. आणि हा वरचा जो स्ट्रक्चर आहे दॅट इज नोन ॲज अ अँथर. नंतर आपण अँथरला डिस्कस केलं होतं आणि अँथरचं जेव्हा ट्रान्सफर सेक्शन घेतलं तेव्हा आपल्याला हे समजलं द अँथर इन अ ट्रान्सफर सेक्शन बेसिकली शो द फोर कंपार्टमेंट ॲट द फोर कॉर्नर्स अँड दीज फोर कंपार्टमेंट आर कॉल्ड ॲज अ मायक्रोस्पोरेंजिया. कारण जर जास्त असेल तर त्याला मायक्रोस्पोरेंजिया म्हणतात, सिंग्युलर असेल तर मायक्रोस्पोरेंजियम म्हणतो. मग हे जे अँथरचं जे ट्रान्सफर सेक्शन आहे बाळांनो, ट्रान्सफर सेक्शन, तर अँथरच्या ट्रान्सफर सेक्शनला मी पुन्हा एकदा ड्रॉ करून दाखवतो, व्यवस्थित पहा. सो व्हॉट इज दिस? दिस इज नथिंग बट द ट्रान्सफर सेक्शन ऑफ अँथर. तर या ट्रान्सफर सेक्शनमध्ये आज आपल्याला पूर्ण त्याच्या लेअरबद्दल, त्याच्या डिफरंट टाईप ऑफ वॉलच्या स्ट्रक्चरबद्दल डिस्कस करायचं आहे. पण सुरुवातीला कालच्या लेक्चरला मी थोडंसं रिवाइज करतोय. सेंट्रल पार्ट जो असतो, द सेंट्रल पार्ट हॅज अ स्टराईल टिश्यू नोन ॲज अ कनेक्टिव्ज. अँड फ्रॉम द कनेक्टिव्ज बेसिकली बरं कनेक्टिव्हच्या आपण अर्धा जो पार्ट असतो त्याला लोब नाव दिलं होतं बाळांनो. सो दिस मच पोर्शन इज नथिंग बट अ वन लोब अँड दिस इज अनदर वन लोब. तर आपल्याकडे हा एक लोब आहे आणि हा एक लोब आहे. एका लोबमध्ये बेसिकली दोन थिका असतात, याचा अर्थ दोन कंपार्टमेंट आहेत. आणि पूर्ण जर पाहिलं तर चार कंपार्टमेंट आपल्याला पाहायला भेटतात. सो इट इज अ डायथिकस अँड बायलोब्ड स्ट्रक्चर. बरं, क्वेश्चन हा आहे की ॲट द फोर कॉर्नर ऑफ अँथर, अँथरच्या ट्रान्सफर सेक्शनच्या फोर कॉर्नरला अशा काही ग्रुप ऑफ सेल्स आहेत. दे आर कलेक्टिव्हली प्रोड्युसेस अ सर्क्युलर आउटलाईन अँड दॅट इज अ नोन ॲज अ मायक्रोस्पोरेंजियम. तर याचा अर्थ हा एक जो असेल याचं नाव आहे, जस्ट अ मिनिट, दिस इज नोन ॲज मायक्रोस्पोरेंजियम. आणि या मायक्रोस्पोरेंजियम मध्ये असं काहीतरी आहे जो की पुढे जाऊन मायक्रोस्पोरला आणि मायक्रोस्पोर पुढे जाऊन मेल गॅमेटला जन्म देणार आहेत. याच्यामुळे याला बोललं जातं मायक्रोस्पोरेंजियम. बरं, आता क्वेश्चन हा होता आपला की आपल्याकडे जेव्हा आपण ट्रान्सफर सेक्शन घेतलं अँथरचं तर अँथर ट्रान्सफर सेक्शनमध्ये कसं दिसतं आणि मायक्रोस्पोरेंजिया कशा दिसतात? व्यवस्थित आहे का? मी आजचा जो कन्सेप्ट सांगतोय तो कालच्या कन्सेप्टच्या थोडं एक्सटेंडेड आहे. पहिला वर्ड हा आहे, हाऊ इज द इन अ ट्रान्सफर सेक्शन. ट्रान्सफर सेक्शनमध्ये दोघं जण कसे दिसतात? पहिला क्वेश्चन आहे की ट्रान्सफर सेक्शनमध्ये अँथर कसं दिसतं आणि दुसरा क्वेश्चन आहे की मायक्रोस्पोरेंजिया कसा दिसतो? मायक्रोस्पोरेंजियम. एक्झाममध्ये प्रश्न विचारतात, इन अ ट्रान्सफर सेक्शन ऑफ अँथर हाऊ डज द बेसिकली अँथर लुक्स लाईक. अँथर कसं दिसतं? मग जर तुम्ही अँथरचा जर विचार केला तर बाळांनो व्यवस्थित पहा, अँथर 1 2 3 4 ह्या पूर्ण कंपार्टमेंटला चौघांना मिळून अँथर म्हणतात. आणि हा एक जर पार्ट उचलला तर मायक्रोस्पोरेंजिया म्हणतात. म्हणून या चार पार्टला कलेक्टिव्हली म्हणायचं टेट्रागोनल. तर अँथरचं ट्रान्सफर सेक्शनमध्ये त्याचा स्ट्रक्चर आहे टेट्रागोनल
आणि मायक्रोस्पोरेंजिया कशी आहे तर मायक्रोस्पोरेंजिया आहे सर्क्युलर. ट्राय टू अंडरस्टँड. सो अँथर इज नथिंग बट द टेट्रागोनल. इट इज अ टेट्रागोनल. पण मायक्रोस्पोरेंजियम आहे, मायक्रोस्पोरेंजियम इट सेल्फ वन स्ट्रक्चर जर पाहिलं इट इज अ सर्क्युलर. हे कसं स्ट्रक्चर बाळांनो? सर्क्युलर. एक्झाममध्ये 100% क्वेश्चन असा विचारला जातो अँथरचं स्ट्रक्चर दिसायला कसं आहे, आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर मायक्रोस्पोरेंजियमचं स्ट्रक्चर कसं आहे. यानंतर आता पुढचा पॉईंट येतो की हे जर मायक्रोस्पोरेंजियम जर आपण कन्सिडर केला तर एक्झॅक्ट मायक्रोस्पोरेंजियमचं स्ट्रक्चर कसं आहे. बरं, हे मायक्रोस्पोरेंजियमचं स्ट्रक्चर डिस्कस करते वेळेस आपल्याला इनिशियली या इथून जे आउटरमोस्ट लेअर आहे इथपर्यंत हे स्ट्रक्चर पण डिस्कस करावं लागेल. अँड धिस स्ट्रक्चर इज नथिंग बट द अँथर वॉल. आणि याला काय बोललं जातं बाळांनो? अँथरची वॉल. आणि ही अँथर वॉल जर डिस्कस करायची असेल तर आपल्याला त्याचा पुन्हा एकदा एनलार्ज स्ट्रक्चर करावं लागेल आणि नंतर एक एक लेअर बद्दल डिस्कशन करावं लागेल. सो लेट स्टार्ट टू अंडरस्टँड हाऊ इज द एक्झॅक्ट अँथर वॉल. अँथर वॉल कशी बनलेली आहे, किंवा मी पॉईंट लिहिणार आहे द स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोरेंजियम. मायक्रोस्पोरेंजियमच्या स्ट्रक्चरमध्येच अँथर वॉलला आपण इलॅबोरेट करूया. करेक्ट. सो लेट स्टार्ट विथ द स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोरेंजियम. आजच्या आपल्या पॉईंटचं नाव आहे स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोरेंजियम. मायक्रोस्पोरेंजियमचं जे काही स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चर बद्दल आपण आता इथे डिटेल डिस्कशन करू. द फर्स्ट थिंग, मायक्रोस्पोरेंजियमच्या स्ट्रक्चरमध्ये पहिलं असं सांगता येते मायक्रोस्पोरेंजिया बेसिकली शो अ सर्क्युलर आउटलाईन. ते एक बेसिकली सर्क्युलर आउटलाईन त्याच्या अवतीभोवती आहे. करेक्ट. हाऊ इज द बेसिकली मायक्रोस्पोरेंजियम. हे जे स्ट्रक्चर तुम्हाला असं दिसत होतं, दिस इज बेसिकली मायक्रोस्पोरेंजियम शो अ सर्क्युलर आउटलाईन. त्याच्या अवतीभोवती एक सर्क्युलर आउटलाईन आहे. And this outline is basically covered with the 4 type of different or distinct layers known as the walls of the anther or the different layers of the anther outline. And this outline is surrounded by 4 layers. And these 4 layers collectively called anther wall. These 4 layers are collectively called anther wall. या लेअरलाच ॲक्च्युली अँथर वॉल म्हणतात. म्हणजे जर समजा मी हे स्ट्रक्चर पुन्हा इथं काढून दाखवतो, हे जर पार्ट असा असता तर हे जे काही स्ट्रक्चर आहे हेच तुमच्या अँथर वॉलचं स्ट्रक्चर आहे. यस ऑर नो. ते अँथर वॉल ज्या काही लेअरनं बनलेलं आहे हे एकूण ॲक्च्युली देर आर द 4 लेयर्स. त्या 4 लेअरबद्दल इनिशियली डिस्कस करू. ओके. अँथर वॉल. मग तुम्हाला जर कोणी विचारलं की हाऊ डज द एक्झॅक्ट अँथर वॉल कंपोजिशन, तर आपला आन्सर असेल अँथर वॉल हॅज द 4 लेयर्स. आपण इथे लिहिले पहा. आणि दीज 4 लेयर्स आर, या ज्या 4 लेयर्स आहेत त्याला मी इलॅबोरेट करतोय. हे पहा, विच आर दिस 4 लेयर्स. जी सर्वात पहिली लेअर आहे दॅट इज नोन ॲज एपिडर्मिस. द फर्स्ट लेअर इज नोन ॲज एपिडर्मिस. सेकंड लेअर इज नोन ॲज एंडोथेसियम. मी ते प्रत्येक ड्रॉ करून दाखवणार आहे. एंडोथेसियम. थर्ड वन इज नोन ॲज अ मिडल लेअर. द थर्ड वन इज अ मिडल लेअर. आणि बाळांची फोर्थ लेअर आहे दॅट इज नोन ॲज अ टॅपेटम. टॅपेटम. याचा अर्थ फर्स्ट इज एपिडर्मिस, सेकंड इज एंडोथेसियम, थर्ड वन इज अ मिडल लेअर अँड फोर्थ वन इज अ टॅपेटम. या 4 लेअर पासून तुमची अँथरची वॉल कंपोज झालेली आहे. मग क्वेश्चन असा आहे या प्रत्येकाचं फंक्शन प्रत्येकाला मी इलॅबोरेट करतो, डायग्रामॅटिकली एक्सप्लेन करून देतो. पण पहिल्यांदा एनसीईआरटी जो डाटा दिलाय त्याला आधी क्लिअर करूया. अकॉर्डिंग टू द एनसीईआरटी दीज इनिशियली 3 लेयर्स दे हॅव द पर्टिक्युलरली 2 फंक्शन्स. या वरच्या ज्या 3 लेअर आहेत त्यांचे बेसिकली 2 फंक्शन्स आहेत. ओके. So what is the function of these 2 layers? The function of these 2 layers are, the first one, they obviously helps in a protection because they are the outermost layers. तर प्रोटेक्शन मध्ये सर्वात महत्त्वाचा त्याचा रोल आहे. आणि दुसरं म्हटलं तर ह्या 3 लेअर म्हणजे जेव्हा अँथर मॅच्युअर होतो, डिहायड्रेट होतो, तेव्हा त्याला बस्ट करण्यासाठी आणि त्याच्यातून पोलन ग्रेन्सला रिलीज करण्यासाठी त्या 3 लेअर काम करतात. सो इन शॉर्ट वी कॅन से दीज 3 लेयर्स आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द डेहिसन्स ऑफ द अँथर. म्हणजे अँथरला ब्रेक करण्यासाठी, डेहिसन्स करण्यासाठी हेल्प होतात. सो दीज 3 लेयर्स हेल्प्स ड्युरिंग डेहिसन्स. And do you know what is meant by dehiscence? Dehiscence is nothing but the busting of, बस्ट होणे, फुटणे. बस्टिंग म्हटलं तरी चालेल. या 2 कामासाठी वरच्या 3 लेअर पर्टिक्युलरली काम करतात. मग क्वेश्चन असा आहे की सर चौथा लेअर जो आहे टॅपेटम त्याचा काही स्पेशली फंक्शन आहे का? ऑब्व्हियसली चौथा जो लेअर आहे तो सर्वात इम्पॉर्टंट लेअर आहे.
मग चौथ्या लेअरला टॅपेटम बद्दल जे फंक्शन्स आहेत मी टॅपेटमच्या खालीच लिहितोय. टॅपेटमचे काही कॅरेक्टर जर सांगा म्हटलं तर मी पहिलं कॅरेक्टर असं सांगू का, टॅपेटम हा एकदम इनर मोस्ट लेअर असेल बाळांनो. दिस इज अ इनर मोस्ट लेअर. दुसरी महत्वाची गोष्ट, टॅपेटम हा तो लेअर असतो जो नरिशमेंटचं काम करतो. तो कसं करतो त्या सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. बेसिकली इट प्रोव्हाइड द नरिशमेंट. आणि सर्वात महत्वाचं, टॅपेटम तो लेअर आहे की ज्या सेलला जर तुम्ही ड्रॉ केलं तर त्या सेलला ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला ऑब्झर्व होईल की त्याचं सायटोप्लाझम डेन्स आहे आणि न्यूक्लियस मोर दॅन 1 आहे. बेसिकली बाय न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आहे किंवा मल्टी न्यूक्लिएटेड म्हटलं तरी चालेल. सो इट हॅज द dense cytoplasm, it has the dense cytoplasm and binucleated structure. binucleated किंवा मल्टीन्यूक्लिएटेड म्हटलं तरी चालेल. तर पहा, असे काही इम्पॉर्टंट कॅरेक्टर टॅपेटमला परफॉर्म करायचे तर इतकी इन्फॉर्मेशन एनसीईआरटी दिलेली आहे. Basically it is inner most layer, it provide the nourishment, and third one it has a dense cytoplasm and it is a binucleated structure. मग आता क्वेश्चन येतो की सर ह्या लेअरला जर आपण 1 by 1 जर ड्रॉ करायचं म्हटलं तर 1 by 1 लेअरनुसार आणखी काही कॅरेक्टर ऍड करता येतात का? तो ऑब्व्हियसली मी वर तुम्हाला म्हणजे बोर्डकडे लक्ष द्या सर्वांनी. जर समजा मी हे 4 लेअर तुम्हाला इथं दाखवलेले असतील तर हे लेअर फक्त एवढी इन्फॉर्मेशन थ्रू एनसीईआरटी आहे. पण कधी कधी याच्यापेक्षाही बाहेर जाऊन काही क्वेश्चन विचारलेले आहेत. जर PYQ जर तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्हाला ते क्वेश्चन्स दिसतील. त्यासाठी या 4 लेअरला मी एका अजून वेगळ्या अँगलने एक्सप्लेन करतोय. म्हणजे प्रत्येक लेअर कशी बनलेली आहे, तिच्यातला कॉम्पोनंट कसा आहे आणि एक्झॅक्ट डेहिसन्स कसं होतं, स्टोमियम काय असतो, त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करण्यासाठी मला आता एक्सटर्नली या 4 लेअरला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. सो लेट स्टार्ट. तर बाळांनो मला सांगा, जर समजा मी असं म्हणू माझ्याकडे जे काही अँथर आहे ते अशा प्रकारचं आहे. व्यवस्थित सर्वांनी लक्ष द्या. हे अँथर आहे आणि या अँथरमध्ये ॲक्च्युली आपल्याकडे 4 स्पोर आहे. सॉरी, हे जे अँथर आहे, शिट बाळांनो एकच सेकंद. तर याच्यामध्ये एकूण 4 मायक्रोस्पोरेंजियम आहेत ॲट 4 कॉर्नरला, 1 2 3 आणि 4. मग ही जी काही लेअर असणार आहेत बाळांनो, हे पूर्ण स्ट्रक्चर कुठून असेल व्यवस्थित पहा बरं. हे पूर्ण स्ट्रक्चर असं आहे का इतकं, या तुमच्या अँथर वॉलचं स्ट्रक्चर आहे जे मी रेड कलरनं दाखवलंय. जर मला आता अँथर वॉलचं स्ट्रक्चर जर दाखवा म्हटलं तर प्रत्येक वेळेला मी 4 कॉर्नर काढणं खूप डिफिकल्ट जाणार आहे. आपण एक काम करूया, मी फक्त आपल्या प्रॅक्टिकल पर्पजेससाठी हा जो एवढा लेअर आहे ना, हा इतका लेअर, मी इतक्या लेअरला थोडं मॅग्निफाय करतो आणि या ठिकाणी ड्रॉ करून दाखवतो. म्हणजे या ठिकाणी जे स्ट्रक्चर असणार आहे ते रिमेनिंग पूर्ण अँथरला असणार आहे. ओके, सो लेट स्टार्ट फ्रॉम दिस पॉईंट टू दिस पॉईंट. यालाच मला थोडंसं मॅग्निफाय करायचं आहे आणि याला मॅग्निफाय केल्यानंतर मला काय स्ट्रक्चर दिसतं जरा व्यवस्थित पहा. जी तुम्ही अँथर वॉल सांगता आणि अँथर वॉल जी आहे ती 4 लेअर नाही, तर आउटर मोस्ट लेअर पासून आपण स्टार्ट करू. सुरुवातीला मी लेअर काढतो आणि लेअर ड्रॉ केल्याच्या नंतर त्याचं एक्सप्लेनेशन नंतर लिहूया. अगोदर डायग्रामॅटिकली समजून घ्या काय आहे. तर पहा, जर मी असं म्हणू दिस इज नथिंग बट ओनली द लास्ट लेअर, दिस इज ओनली 1 कंपार्टमेंट. 4 कंपार्टमेंटपैकी मी एक कंपार्टमेंट ड्रॉ केलाय आणि या ठिकाणून ऍक्च्युली असा दुसरा कंपार्टमेंट येणार आहे, त्यामुळे हा एक सिंगल कंपार्टमेंट आहे. आपण असं म्हणतोय की द आउटर मोस्ट लेअर इज बेसिकली कंपोज्ड फ्रॉम द एपिडर्मिस. तर इपिडर्मिस लेअर जो असेल बाळांनो तो असा एक सिंगल सेल स्ट्रक्चर असेल का. सो एपिडर्मिस इज नथिंग बट अ सिंगल लेअर आउटर मोस्ट कवरिंग. इट इज अ जस्ट अ मिनिट, it is nothing but the single layered outermost protective covering. single layer ची outermost protective covering जी आहे that is known as epidermis. so basically they have their own nucleus, त्यांना न्यूक्लियस पण असेल आणि या स्ट्रक्चरला ऍक्च्युली बोललं जातं एपिडर्मिस. सो द फर्स्ट लेअर इज नोन ॲज एपिडर्मिस. बघा ना, इपिडर्मिस बद्दल खूप काही इन्फॉर्मेशन नाहीये, 2-3च ओळी आहेत इम्पॉर्टंट, ते इथंच लिहितो. इपिडर्मिस इज अ सिंगल लेअर्ड अँड ऑब्व्हियसली इट इज अ प्रोटेक्टिव्ह इन द नेचर. इट इज अ सिंगल लेअर्ड प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. इट इज अ सिंगल लेअर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. एकाच सेलनं बनलेली एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे ती म्हणजे इपिडर्मिस. बरं, इपिडर्मिसच्या नंतर आता सेकंड लेअर असते आणि दिस सेकंड लेअर इज बेसिकली नोन ॲज अ एंडोथेसियम. आता ही एंडोथेसियमची लेअर ॲक्च्युली सिंगल लेअर स्ट्रक्चर आहे, पण त्या सेल्स असतात त्या थोड्याशा मॅग्निफाईड आणि मोठ्या आहेत, कारण त्याच्यामध्ये कॅलोज थिकनिंग पण पाहायला भेटते आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे त्याच्यामध्ये अल्फा सेल्युलोजिक फायबर हे पाहायला भेटतात. हे काय कंटेंट असतं पहा. तर जी सेकंड लेअर आहे ती थोडीशी इनर साईडनं आहे अँड बेसिकली दिस हॅज such type of cells and these cells are known as basically endothecium. ह्या कोणत्या सेल्स आहेत बाळांनो, ह्या तुमच्या एंडोथेसियमच्या सेल्स आहेत.
दीज आर नथिंग बट द एंडोथेसियम. ओके, व्हिडिओ पाहते वेळेस शांतपणे बसून राहण्यापेक्षा म्हणजे मी जशी डायग्राम ड्रॉ करतोय अशीच डायग्राम तुम्ही ड्रॉ करत जा. ओके, किंवा लेक्चर झाल्याच्या नंतर पॉज करून काढली तरी चालेल, पण ड्रॉ करणं गरजेचं आहे. राईट, एंडोथेसियम आणि हे एंडोथेसियमला बेसिकली असलेले त्यांचे न्यूक्लियस. सो दिस इज अ सेकंड लेअर. मला एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात ठेवा, मी याला इथं असं नाव देतोय, जस्ट अ मिनिट. दिस इज नथिंग बट युअर बी लेअर अँड दॅट इज नोन ॲज अ एंडोथेसियम. हे एंडोथेसियम आहे. ओके, इट इज एंडोथेसियम. आणि जो सर्वात वरचा होता त्याचं नाव होतं एपिडर्मिस. म्हणजे आपण आतापर्यंत बेसिकली 2 लेअर ड्रॉ केलेले आहेत. हे एंडोथेसियम बद्दल इम्पॉर्टंट स्टेटमेंट मी आताच बोललो. एंडोथेसियम इज नथिंग बट अ सिंगल लेअर स्ट्रक्चर. ओके, एंडोथेसियम कसं आहे, सिंगल लेअर्ड आहे. सिंगल लेअर असल्याच्या नंतरही याच्यामध्ये कॅलोज थिकनिंग आहे. मग आता कॅलोज थिकनिंग काय असते? कॅलोज एक असं मटेरियल आहे जे की रिजिडिटी देण्याचं काम करेल आणि त्याच्यासोबत अल्फा सेल्युलोजिक फायबर पण प्रेझेंट आहेत. बरं, ही इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी जर लिहिली तर डायग्राम काढायला आपल्याला डिफिकल्ट जाईल, तर ही इन्फॉर्मेशन आपण दुसऱ्या ठिकाणी लिहूया. ओके, तर हे ठिकाणी इतकंच राहू द्या. मी फक्त एंडोथेसियम नाव लिहितो आणि एंडोथेसियमची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी लिहायला सुरुवात करतो. ओके, त्या ठिकाणी तुम्ही दुसरा लेअर लिहिलाय त्याचं नाव लिहितो मी एंडोथेसियम. एंडोथेसियम आणि त्या एंडोथेसियम बद्दल काही महत्त्वाचे वर्ड्स. पहिलं, एंडोथेसियम काय आहे? एंडोथेसियम इज द ॲक्च्युअली सेकंड लेअर फ्रॉम आउटसाइड. इट इज अ सेकंड लेअर फ्रॉम आउटसाइड. आउटसाइडनं हा सेकंड लेअर आहे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, इट इज ऑल्सो सिंगल लेअर्ड. हा पण एक सिंगल लेअरचा स्ट्रक्चर आहे. सर्वात महत्त्वाचं, एंडोथेसियमच्या ज्या सेल्स आहेत दीज आर हायग्रोस्कोपिक इन द नेचर. हायग्रोस्कोपिक म्हणजे जे वॉटरला ॲब्झॉर्ब करण्याची ॲबिलिटी ठेवतात. इन्व्हायरमेंटमध्ये जे पाणी आहे ते ॲब्झॉर्ब करतात. आणि त्याचबरोबर या सेलमध्ये कॅलोज थिकनिंग पण आहे. हे दोन्ही स्टेटमेंट लिहू. दीज सेल्स आर हायग्रोस्कोपिक इन द नेचर. व्हॉट इज मीन बाय हायग्रोस्कोपिक? हायग्रोस्कोपिक इन नेचर. जरी हायग्रोस्कोपिक असतील बाळांनो तर याचा अर्थ द ॲब्झॉर्ब द वॉटर. द ॲब्झॉर्ब वॉटर. कुठून ॲब्झॉर्ब करतील? ऑब्विसली फ्रॉम द इन्व्हायरमेंट. फ्रॉम इन्व्हायरमेंट. वेन देर इज अ ह्युमिड इन्व्हायरमेंट. जेव्हा ह्युमिड इन्व्हायरमेंट असतं त्यावेळेला याच्या ज्या सेल्स आहेत त्या हवेतलं पाणी ॲब्झॉर्ब करून घेतात. अशी कॅपॅसिटी बेसिकली एंडोथेसियमच्या सेलमध्ये आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, या सेलमध्ये सेल्युलोज फायबर आहेत, अल्फा सेल्युलोज फायबर, अँड सम अमाउंट ऑफ कॅलोज इज ऑल्सो प्रेझेंट. नेक्स्ट पॉइंट, द सेल्स have alpha cellulosic fiber and callose and alpha cellulosic fiber हे या ठिकाणी प्रेझेंट आहेत. बरं, अल्फा सेल्युलोजिक फायबर आणि कॅलोज कशा पद्धतीने प्रेझेंट आहे? इट इज प्रेझेंट हॉरिझॉन्टली ॲज वेल ॲज रेडियली, है ना. याची जी अरेंजमेंट आहे ती बेसिकली हॉरिझॉन्टल प्लस रेडियल आहे. आता काही जण सांगतील सर हे जे वर्ड लिहिले याच वर्डला वर जर एक्सप्लेन करा म्हणलं डायग्रामॅटिकली तर असं करता येईल का बाळांनो? व्यवस्थित पहा बरं. मी असं म्हणतोय की या ठिकाणी जे आहे याच्यामध्ये सर्वात पहिलं तर अल्फा सेल्युलोजिक फायबर आहेत. अल्फा सेल्युलोजिक फायबर कसे असतील? या साईडनं हे फायबर दिसतात. व्यवस्थित पहा बाळांनो. सो दीज आर द फायबर्स विच आर प्रेझेंट इन युअर एंडोथेसियम. या एंडोथेसियममध्ये हे असे फायबर आहेत. and these fiber are known as alpha cellulosic fiber and these are actually present to inner wall. एंडोथेसियमची जी इनर साइड आहे त्या इनर साइड गुण हे अल्फा सेल्युलोजिक फायबर्स प्रेझेंट आहेत. आणि अल्फा सेल्युलोजिक फायबर सोबतच आपण कॅलोज पण लिहिले. तर काही काही ठिकाणी मी तुम्हाला कॅलोजही दाखवतो पहा. हे रेड कलरचा जो काही मटेरियल असेल ती कॅलोजची थिकनिंग असेल असं समजा. सो दीज आर कॅलोज थिकनिंग अँड इसेन्शियल थिंग इज दॅट दीज मटेरियल प्रेझेंट हॉरिझॉन्टली ॲज वेल ॲज रेडियली. रेडियली म्हणजे कोणता? हा मधला जो पार्ट आहे या ठिकाणी सुद्धा यांची थिकनिंग पाहायला भेटते. जर तुम्हाला विचारले काय आहे तर तुम्ही याचा आन्सर काय असेल? एंडोथेसियममध्ये इम्पॉर्टंट जे काही स्ट्रक्चर आहेत मी त्यांचं नाव लिहितोय. पहा, हे स्ट्रक्चर होतं तुमचं अल्फा सेल्युलोजिक फायबर. आणि दुसरं म्हटलं हे जे रेड कलरचं आहे दॅट इज नोन ॲज अ कॅलोज. दिस इज अ कॅलोज थिकनिंग.
आणि त्याच्यामुळे तुमची जी सेकंड लेअर आहे एंडोथेसियम, याला थोडंसं प्रोटेक्शन मिळतं. आणि हायग्रोस्कोपिक नेचर आहे, याचा अर्थ या सेलमध्ये वॉटर ॲब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी आहे. म्हणून मी या ठिकाणी तेच स्टेटमेंट लिहिले पहा. आता थोडंसं मिनिमाइज करून या सेकंड लेअर पॉईंटला आपण कम्पेअर करूया. सेकंड पॉईंट काय सांगतो, इट इज अ सेकंड लेअर फ्रॉम द आउटसाइड. पहिली गोष्ट, इट इज अ सिंगल लेअर, एकच लेअर आहे. तिसरी गोष्ट, सेल्स आर हायग्रोस्कोपिक इन द नेचर, ॲब्झॉर्ब द वॉटर. हायग्रोस्कोपिक हे पाण्याला ॲब्झॉर्ब करतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणलं, द सेल्स हॅव अल्फा सेल्युलोजिक फायबर अँड कॅलोज थिकनिंग. ही गोष्ट आहे. बरं बाळांनो, मला एक सांगा, ही जी कॅलोजची थिकनिंग किंवा अल्फा सेल्युलोज थिकनिंग जी आहे ती कुठपर्यंत आहे? ही जी थिकनिंग आहे ती फक्त एका कॉर्नर पर्यंत आहे. म्हणजे कुठे? ह्या येलो पार्ट जो दिसतोय इथपर्यंत आहे. पण ज्या ठिकाणी हा इतका पार्ट येतो किंवा या बाजूला हा जो पार्ट येतो ना, धिस पार्ट डझंट हॅज द कॅलोलोज सेल्युलोजिक थिकनिंग ऑर बेसिकली कॅलोज थिकनिंग. कॅलोज किंवा सेल्युलोजची थिकनिंग या सर्क्युलर किंवा जे राऊंड केलेला पार्ट आहे त्या ठिकाणी अब्सेंट असते. ओके, म्हणजे मी असं म्हणू का, या ठिकाणी तुम्हाला जर पाहायला गेलं, म्हणजे ज्या ठिकाणी आपली जी सेल आहे, म्हणजे सेकंड कंपार्टमेंटमध्ये एंट्री करेल, मी सेकंड कंपार्टमेंट पण ड्रॉ करतोय सोबतच, व्यवस्थित पहा. ओके, आणि याच कंपार्टमेंटला जर मी असं दाखवा म्हटलं असतं तर मी असं सांगेल, हे इपिडर्मिसचा लेअर असेल आणि इपिडर्मिस लेअरच्या नंतर हे तुमचे एंडोथेसियमची लेअर असेल. येस ऑर नो? तर पहा, एक्झॅक्ट या कॉर्नरला ज्या ठिकाणी दिस इज अ लेअर ॲट दिस पॉइंट, एंडोथेसियम इज प्रेझेंट, पण इनसाइड द एंडोथेसियम, या ठिकाणी एंडोथेसियम तर तुम्हाला पाहायला भेटते येलो कलरचं, पण या एंडोथेसियम मध्ये सेल्युलोजची थिकनिंग आणि सेल्युलोज फायबर किंवा कॅलोज थिकनिंग अब्सेंट दिसते. तर ज्या ठिकाणी सेल्युलोज थिकनिंग, सेल्युलोज फायबर आणि कॅलोज थिकनिंग अब्सेंट आहे, दॅट पार्ट इज कॉल्ड ॲज बेसिकली स्टोमियम. तर या पार्टला काय बोललं जातं बाळांनो? याला स्टोमियम बोललं जातं. सो दिस मच पोर्शन इज नोन ॲज स्टोमियम. मग मला सांगा बाळांनो, स्टोमियम काय असेल? स्टोमियम ती जागा असेल ज्या ठिकाणाहून अँथरला बस्ट व्हायला हेल्प होते, कारण कॅलोज थिकनिंग ही रिजिडिटी देते. आणि ज्या ठिकाणी कॅलोज थिकनिंग नाहीये त्या ठिकाणी एका वेळेनंतर जेव्हा पाणी लॉस्ट केलं जातं आणि आपलं जे अँथर आहे हे ड्राय कंडिशनमध्ये येतं, तेव्हा ड्राय कंडिशनमध्ये एक्झॅक्टली काय होतं, हे जे कॅलोज आहे, हे कॅलोज या ठिकाणी अब्सेंट असल्यामुळे त्या ठिकाणी तुमचं जे काही अँथर आहे ते बस्ट होतं आणि बस्ट झाल्यामुळे पोलन ग्रेन्स बाहेर येतात. म्हणून असं बोललं जातं, स्टोमियम इज द साईट ॲट विच द डेहिसन्स इज अकर. स्टोमियम ती जागा आहे ज्या ठिकाणी डेहिसन्स व्हायला सोपं आहे. पण डेहिसन्स कधी कसं होतं? डेहिसन्स हे लॉन्जिट्युडिनली होतं. लक्षात, डेहिसन्स हे लॉन्जिट्युडिनली म्हणजे आडव्या वेनं डिवाइड केलं जातं. त्याची आपल्याला एवढी काही जास्त गरज नाही, फक्त स्टोमियम आहे एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि स्टोमियम तो पार्ट आहे ज्या ठिकाणी कॅलोज अब्सेंट असतं. कॅलोज इज अब्सेंट, या ठिकाणी कॅलोज अब्सेंट आहे. करेक्ट. हा आपला सेकंड लेअर झाला ज्याचं नाव होतं एंडोथेसियम. आता आपल्याला तिसऱ्या लेअरकडे जायचं आहे. द नेम ऑफ द थर्ड लेअर इज बेसिकली नोन ॲज अ मिडल लेअर. तिसऱ्या लेअरचं जे नाव आहे, तिसऱ्या लेअरला आपण म्हणू मिडल लेअर. आता पहा, जी थर्ड लेअर आहे, थर्ड लेअर इज ॲक्च्युली नोन ॲज मिडल लेअर. बघा, मिडल लेअर बद्दल 4 ते 5 स्टेटमेंट लक्षात ठेवा जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं मे बी कधी कधी विचारले जातील. जसं की पहिला पॉईंट, मिडल लेअर इज ॲक्च्युली 3 to 5 लेअर स्ट्रक्चर. म्हणजे 3 ते 5 लेअरचा तो स्वतःच एक स्ट्रक्चर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मिडल लेअर तो आहे जो पॅरेनकायमॅटस सेलनं बनलेला आहे आणि मिडल लेअरचं काम असतं की नरिशमेंट प्रोव्हाइड करणं. काय प्रोव्हाइड करणं? नरिशमेंट. सो इट इज ॲक्च्युली अ पॅरेनकायमॅटस, आणि पॅरेनकायमॅटस आहे तर याचा अर्थ तो नरिशमेंटला हेल्प नक्कीच करेल. पॅरेनकायमॅटस टिश्यू आर रिस्पॉन्सिबल फॉर स्टोरेज ऑफ द फूड. इट इज अ पॅरेनकायमॅटस अँड इट इज अ न्यूट्रिटिव्ह. इट इज अ न्यूट्रिटिव्ह इन द नेचर. तर ह्या इतक्या गोष्टी तुम्हाला याबद्दल लक्षात ठेवायच्या. मिडल लेअर बद्दल तो 3 ते 5 लेअर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिडल लेअर हा टेम्पररी असतो. काही काळानंतर मिडल लेअर लॉस्ट होऊन जातो. सो इट बेसिकली इट लॉस्ट आफ्टर मॅच्युरिटी. मॅच्युरिटी नंतर हा लेअर लॉस्ट होतो. आणि याच्यासोबत जो तुमचा वरचा एंडोथेसियम आहे, मिडल लेअर ना, तो मिडल लेअर बेसिकली लॉस्ट आफ्टर द मॅच्युरिटी. एंडोथेसियम आणि इपिडर्मिस दे आर रिमेन इन द मॅच्युअर्ड अंथर ऑल्सो. मॅच्युअर अंथरमध्ये फक्त वरचे 2 लेअर पाहायला भेटतात, खालचे जे 2 लेअर आहेत ते बेसिकली लॉस्ट होतात. म्हणून मिडल लेअरमध्ये 3 ते 5 लेअर आहेत. पॅरेनकायमॅटस आहे, न्यूट्रिटिव्ह आहे आणि लॉस्ट आफ्टर मॅच्युरिटी. तुम्ही म्हणणार सर हेच लेअर आपल्या डायग्राममध्ये जर तुम्हाला ड्रॉ करून दाखवायचे असेल तर कसे दाखवणार? तर पहा बरं बाळांनो, हेच डायग्रामॅटिकली मला असे दाखवता आले असते का? सर्वात सेंटरला काय कोण आहे आपल्या? सर्वात सेंटरला असेल मायक्रोस्पोरेंजियम. त्यात काय डाऊट?
याच्या बाजूला 3 लेअर स्ट्रक्चर आहेत. आता हे जे 3 लेअर आहेत आपण 3 कलर यूज करू. 3 कलर यूज करू म्हणजे मी सगळ्यात आउटर मोस्ट जो लेअर आहे तो असा एक लेअर दाखवतो सर्क्युलर. त्यानंतर जो सेकंड लेअर आहे तो सेकंड लेअर असा दाखवतो. हा सेकंड लेअर आहे. जस्ट अ मिनिट बघा, जर विचार केला तर व्यवस्थित पहा. सो दिस इज द फर्स्ट लेअर, देन दिस इज द सेकंड लेअर. ओके, आणि सेकंड लेअर नंतर समजा हा एक थर्ड लेअर आहे. या 3 लेअरला कलेक्टिव्हली काय बोललं जातं बाळांनो? दीज 3 layers आर कलेक्टिव्हली नोन ॲज अ थर्ड लेअर, दॅट इज अ मिडल लेअर. हा कोण आहे आपला? हा मिडल लेअरचा स्ट्रक्चर आहे. सो दिस मच स्ट्रक्चर इज नथिंग बट ऑफ अ मिडल लेअर. व्यवस्थित पहा. मग मिडल लेअर बद्दल जर थोडीफार इन्फॉर्मेशन असेल तर मी ऑलरेडी लिहिलेली आहे. ह्या 3 to 5 लेअर स्ट्रक्चर आहे. त्यातल्या त्यात इट विल गेट लॉस्ट आफ्टर द मॅच्युरिटी. मॅच्युरिटी नंतर तो लॉस्ट होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिडल लेअर हा न्यूट्रिटिव्ह आहे, नरिशमेंट देण्याचं काम करतो, कारण तो पॅरेनकायमेटस सेल्सनं बनलेला आहे. हे मिडल लेअर. मिडल लेअरच्या नंतर आता आपला इनर मोस्ट लेअर आहे. दॅट इनर मोस्ट लेअर इज बेसिकली नोन एज अ टॅपेटम. आणि बाळांनो हा जो टॅपेटम आहे या टॅपेटमला मी पर्टिक्युलरली व्हाईट कलरची जी येलो कलर यूज करून तुम्हाला त्याच्या सेल दाखवतो. तर टॅपेटमच्या मला सांगा बाळांनो ह्या इनर मोस्ट सेल्स असतील का रे? हे इनर मोस्ट लेअर आहे ज्याच्यापासून आपण टॅपेटम बनवलेलं आहे. सो दिस इज नथिंग बट युअर टॅपेटम. करेक्ट. आणि ह्या टॅपेटमच्या ज्या सेल्स असतात आपण आताच लिहिलं होतं टॅपेटम सेल्स ह्या बाय न्यूक्लिएटेड आहेत आणि त्याचं सायटोप्लाझम अतिशय डेन्स आहे. सो दिस इज अ डेन्स सायटोप्लाझम अँड दिस इज अ फोर्थ लेअर नोन एज अ टॅपेटम. मग मी या लेअरला जर ड्रॉ करू तर लिहिल का दिस इज अ नंबर डी अँड दॅट इज नोन एज अ टॅपेटम. म्हणून या टॅपेटमला जर आपल्याला कमी वर्डमध्ये एक्सप्लेन करायचं असेल तर हे कमी वर्ड NCERT थ्रू दिलेले मी वरच लिहिलेले आहेत. पण जर याच्यात अजून जास्त तुम्हाला इन्फॉर्मेशन जर हवी असेल तर टॅपेटम बद्दल जी काही मी आता सांगतोय दॅट इज समवॉट आउट ऑफ NCERT, बट समटाईम क्वेश्चन मे बी आस्क, त्याच्यावर क्वेश्चन विचारला जाण्याची शक्यता आहे. तर हा टॅपेटम लेअर बद्दल मी टॅपेटम बद्दल इथं काहीच लिहित नाहीये, कारण टॅपेटम बद्दल वरी 2-4 लाईन लिहिलेल्या आहेत. आता एक्झॅक्ट टॅपेटमची पूर्ण इन्फॉर्मेशन तिसऱ्या लेअरच्या नंतर इथं आपण खाली डिस्कस करूया. सो लेट स्टार्ट विथ द फोर्थ लेअर दॅट इज नोन एज अ टॅपेटम. पहा मुलांनो, टॅपेटम कोणता लेअर आहे? टॅपेटम इज द इनर मोस्ट लेअर अँड टॅपेटम इज ऑल्सो प्रोव्हाइड द नरिशमेंट, बट द नरिशमेंट इज ॲक्च्युअली गिवन बाय द पॅरेनकायमेटस सेल्स ऑफ द मिडल लेअर. मिडल लेअरच्या ज्या काही पॅरेनकायमेटस सेल्स आहेत त्या नरिशमेंट घेतात टॅपेटम थ्रू. बेसिकली तुमचे जे काही पोलन ग्रेन्स डेव्हलप होणार आहेत त्यांच्या मदर सेलला दॅट इज अ स्पोरोजिनियस टिश्यूला ते प्रोव्हाइड करतात. सो इन शॉर्ट वी कॅन से दिस इज अ इनर मोस्ट, जो वरचा पॉईंट आहे तोच मी इथे लिहितोय. दिस इज अ इनर मोस्ट अँड प्रोव्हाइड द नरिशमेंट. प्रोव्हाइड द नरिशमेंट. हे तर पहिला पॉईंट आहे, याबद्दल युनिव्हर्सल ट्रूथ आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा, टॅपेटम तो लेअर आहे सर्वात इनर मोस्ट ज्याच्याकडे एक प्रकारचं एन्झाईम आहे आणि एक प्रकारचा हार्मोन आहे. काय सांगतो मी? टॅपेटमकडे 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर टॅपेटमकडे जे एन्झाईम आहे त्या एन्झाईमचं नाव आहे कॅलेज. कोणता एन्झाईम आहे बाळांनो? कॅलेज. बरं, याच्याकडे हे एन्झाईम कॅलेज याचं फंक्शन काय असेल? कारण जे मिडल लेअरमध्ये तुम्ही आता जे एंडोथेसियममध्ये पाहिलं होतं की एंडोथेसियम लेअर तो त्याच्यामध्ये कॅलोज थिकनिंग आहे आणि त्या कॅलोज थिकनिंगला जर तुम्हाला ब्रेक करायचं असेल काही काळानंतर, कारण जेव्हा अँथर बस्ट होईल तर बस्ट होण्यासाठी तुम्हाला कॅलोज थिकनिंगला ब्रेक करावं लागतं. तर त्या कॅलोज थिकनिंगला ब्रेक करण्यासाठी असणारं कॅलेज नावाचं एन्झाईम ॲक्च्युअली टॅपेटम लेअरमध्ये आहे. ॲट द सेम टाइम दिस टॅपेटम लेअर हॅज वन हार्मोन. द नेम ऑफ द हार्मोन इज ऑक्झिन. तुम्ही म्हणणार की सर याच्यामध्ये या ऑक्झिनची काय गरज आहे? ऑक्झिन इज अ ग्रोथ हार्मोन. पण बाळांनो लक्षात ठेवा, जेव्हा पोलन ग्रेन हा पॉलिनेशन थ्रू अँथरवरून स्टिग्मावर जातो, तो स्टिग्मावर गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला पोलन ट्यूब बनवायची असते. पोलन ट्यूब बनवणं म्हणजे एक प्रकारची ग्रोथ करणं आहे ना, आणि ते ग्रोथ करण्यासाठी ऑक्झिन नावाचा हार्मोन लागेल. सो दॅट ऑक्झिन हार्मोन इज ऑल्सो प्रेझेंट इन द टॅपेटम सेल. सो इट मीन्स दॅट कॅलेज एन्झाईम अँड ऑक्झिन हार्मोन both are the character of, or these are the material secreted by the tapetum layer. टॅपेटम लेअर हे बेसिकली सिक्रेट करतं. अजून काही इम्पॉर्टंट गोष्टी जर याबद्दल आपण डिस्कस करायचं म्हटलं तर मी असं सांगेल, टॅपेटम लेअर हा बेसिकली एक प्रकारचं मटेरियल सिक्रेट करतो, पण टॅपेटम लेअर डायरेक्टली तो मटेरियल सिक्रेट करत नाहीत, कारण टॅपेटम लेअर हे काही काळानंतर लॉस्ट होतो आफ्टर मॅच्युरिटी. बरं, ते स्टेटमेंट लिहितो मी. आफ्टर मॅच्युरिटी टॅपेटम लॉस्ट.
टॅपेटम लॉस्ट. पण लॉस्ट होण्याच्या जस्ट प्रायर, त्याच्या थोडंसं अगोदर तो काही सर्क्युलर बॉडीज क्रिएट करतो. अँड दीज सर्क्युलर बॉडीज आर कॉल्ड ॲज युबिस्क बॉडीज. काय कोणत्या बॉडी? युबिस्क बॉडीज. बेसिकली दिस आफ्टर द मॅच्युरिटी टॅपेटम लॉस्ट, बट जस्ट बिफोर इट फॉर्म्स युबिस्क बॉडीज. युबिस्क बॉडीज हे काही युबिस्क बॉडीज रिलीज करतो. आता हे युबिस्क बॉडीज जर तुम्ही म्हटलं इथं सर दाखवा, तर ह्या युबिस्क बॉडीज मी इथं दाखवतो पहा. हे जे काही आपला एंडोथेसियम होता, या एंडोथेसियम मध्ये दीज आर नथिंग बट सम युबिस्क बॉडीज. सॉरी, टॅपेटम मध्ये हा टॅपेटम लेअर जर असेल तर हे जे बाय न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आहे ते तर नंतर लॉस्ट होणार आहे, आणि त्याच ठिकाणी ते काही नवीन नवीन अशा बॉडीज दाखवतात. आणि दीज सर्क्युलर बॉडीज आर कॉल्ड एज युबिस्क बॉडीज. कोणत्या बॉडीज? युबिस्क बॉडीज. अँड दीज युबिस्क बॉडीज आर रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ वन मटेरियल दॅट इज नोन एज अ स्पोरोपोलेनिन. It has a Yubisk bodies, and this Yubisk body basically forms sporopollenin. And the sporopollenin is the one of the hardest material of the living world. स्पोरोपोलिनिन ते असतं जे की लिव्हिंग वर्ल्ड मधलं सर्वात हार्डेस्ट मटेरियल त्याला मानलं जातं. आणि हे इतकं हार्ड मटेरियल असतं की पोलन ग्रेनच्या वर त्याची एक कव्हरिंग दिली जाते, आणि याच्यामुळे पोलन ग्रेन्स हजारो वर्षापर्यंत ही सस्टेन राहू शकतात. म्हणजे पोलन ग्रेन्स डॉर्मन्सीमध्ये राहतील, परंतु खूप काळ ते जिवंत राहतात. जर इन्व्हायरमेंट जर सुटेबल नसेल तर पोलन ग्रेन्स काही काळ, काही महिने, काही वर्षापर्यंतही जिवंत राहू शकतात. आणि हे त्यामुळेच, कारण त्याच्यावर जी असलेली ती युबिस्क बॉडी आहे जी की स्पोरोपोलिन सिक्रेट करते, आणि या स्पोरोपोलिनीनं पोलन ग्रेनची आउटर मोस्ट लेअर बनलेली आहे. तर हा स्पोरोपोलिनिन आहे. स्पोरोपोलिन इज वन ऑफ द टफेस्ट मटेरियल. याबद्दल मी नंतर थोडी माहिती देतोच. पण स्पोरोपोलिनिन ऍक्च्युली कव्हर्स, काय कव्हर करतो? और सराउंड द आउटर मेम्ब्रेन, आउटर लेअर ऑफ, कोणाचा आउटर लेअर? पोलन ग्रेन. आउटर लेअर ऑफ पोलन ग्रेन. आणि आउटर लेअर ऑफ पोलन ग्रेन त्यालाच बोललं जातं एक्झाईन. तर हा एक्झाईन जो आहे तो कशाने बनलेला आहे? स्पोरोपोलिनीनं बनलेला आहे. जेव्हा मी पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर ड्रॉ करेल तेव्हा सांगेल की एक्झाईन कोणती असते, एन्टाईन कोणती असते. पण हे एक्झाईन बनण्याचं काम, हे एक्झाईनला टफ बनवण्याचं काम कोण करत असेल तर स्पोरोपोलिनिन हे काम करतं. नेक्स्ट बाळांनो, हे जे टॅपेटम लेअर आहे, हा टॅपेटम लेअर काही प्लांटमध्ये बेसिकली हा टॅपेटम लेअर काही प्लांटमध्ये अजून काही सिक्रीट करतो, जसं की पोलन किट. आता पोलन किट कन्सेप्ट काय पहा. In some plant, tapetum layer forms pollen kit. काय दाखवतो बाळांनो? पोलन किट. हे पोलन किट काय असते पहा. पोलन किट हा तो एक येलो कलर्ड स्टिकी मटेरियल आहे जो की बेसिकली जे इन्सेक्ट पॉलिनेट करतात. समजा एक प्लांट आहे आणि त्या प्लांटवर इन्सेक्टनं पॉलिनेशन करायला आला, तर इन्सेक्ट तर बेसिकली त्याच्या फायद्यासाठी येत असेल, नेक्टरसाठी म्हणा किंवा आणखी काही ज्युसी न्यूट्रिशियस मटेरियल जे फ्लावरकडून भेटेल त्यासाठी. पण जाता जाता पोलन ग्रेन त्याच्या पायाला चिपकतील आणि पोलन ग्रेन्स एका फ्लावरवरून दुसऱ्या फ्लावरवर पॉलिनेट होतील. हे जाण्यासाठी पोलन ग्रेन्स त्याच्या पायाला चिपकणं गरजेचं आहे ना, आणि ते चिपकण्यासाठी त्याच्यासाठी कोणतं तरी स्टिकी मटेरियल लागेल. तर ते स्टिकी मटेरियल बेसिकली काय असतं तर ते पोलन किट असते. व्हॉट इज अ पोलन किट? Pollen kit is nothing but it is actually yellow colored sticky material. Yellow colorचं sticky material आहे. And this sticky material is useful for the pollination by insect. Okay, so it is useful for pollination by insect. पॉलिनेशन बाय इन्सेक्ट कडून पॉलिनेशन करण्यासाठी ते अतिशय महत्वाचं आहे. करेक्ट. तर बाळांनो व्यवस्थित पहा. आपण आज जे काही कंटेंट घेतलेलं आहे त्याबद्दल 1-2 मिनिटांमध्ये मी रिव्हिजन करतो, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी पुन्हा लक्षात येतील. काश होऊ शकतं थोडंसं NCERT रिलेटेड पण थोडंसं बाहेरचं आहे, पण गरजेचा कंटेंट आहे, कधी कधी एक्झामला विचारतात.
म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी एकदा कंप्लीट करूया. पहा, आपण असं सुरू केलं, आजच्या लेक्चरमध्ये आपण हे डिस्कस केलं होतं की स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोरेंजियम. मायक्रोस्पोरेंजियमचं स्ट्रक्चर कसं आहे, तर मला सांगा मायक्रोस्पोरेंजियमच्या स्ट्रक्चरमध्ये आपण हे लिहिलं की इट शो अ सर्क्युलर आउटलाईन अँड सराउंडेड बाय द 4 लेयर्स कॉल्ड एज अ अँथर वॉल. कोणत्या कोणत्या लेअर आहेत, सर्वात आउटर मोस्ट असेल तर इपिडर्मिस, सेकंड असेल तर एंडोथेसियम, मिडल त्याच्यानंतर मिडल लेअर आणि त्यानंतर टॅपेटम. इपिडर्मिस सिंगल लेअर आउटर मोस्ट कव्हरिंग आहे, एंडोथेसियम अँड मिडल लेअर. बरं ठीक आहे, हे कलेक्टिव्हली तिघ जणांचं मेन फंक्शन काय होतं, प्रोटेक्शन अँड हेल्प इन डेहिसन्स ड्युरिंग द बस्टिंग. दुसरी गोष्ट, टॅपेटम लेअर येतो इनर मोस्ट नरिशमेंट देतं आणि इट हॅज अ डेन्स सायटोप्लाझम अँड बाय न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. बरं, पण ऍक्च्युली आपण ज्यावेळेला ड्रॉ केलं तर आपल्याला याच्यात अजून काही काही गोष्टी समजल्या, जसं की इपिडर्मिस हा सिंगल लेअर स्ट्रक्चर आहे आणि ज्याचं काम प्रोटेक्शनचं आहे, यात काही डाऊट नाही. पण जो सेकंड लेअर आहे दॅट इज नोन एज एंडोथेसियम. या एंडोथेसियम बद्दल आपण 2-3 स्टेटमेंट लिहिले. एंडोथेसियम मध्ये अल्फा सेल्युलोजिक फायबर आणि कॅलोज थिकनिंग आहे आणि ही कॅलोज थिकनिंग अल्फा सेल्युलोज फायबर त्याला थोडंसं रिजिडिटी देण्याचं काम करतात आणि ड्युरिंग द मॉइश्चर कंडिशन वॉटर इज ॲब्झॉर्ब बाय द सेम लेअर दॅट इज एंडोथेसियम. मॉइश्चरमध्ये किंवा मॉइश्चर जेव्हा कंडिशन असेल तेव्हा पाणी ॲब्झॉर्ब करण्याचं एन्व्हायरमेंटमधून काम एंडोथेसियम करतो. त्यामुळे एंडोथेसियम हा बेसिकली थोडासा म्हणजे आपण असं म्हणूया की तो थोडा पोलन आपलं जे अँथर आहे त्याला फुगीर बनवतो. ओके, आणि फुगीर बनल्यामुळे त्याची ग्रोथ जी आहे ती संपूर्ण कंप्लीट होते. आणि जेव्हा ड्राय कंडिशन येईल, जेव्हा वॉटर लॉस्ट होईल, बरं ड्राय कंडिशनमध्ये वॉटर का लॉस्ट होत असतं, जेव्हा इन्व्हायरमेंट ड्राय होतं तर वातावरणात पाणी कमी असतं, पण या अँथरमध्ये तर पाणी जास्त आहे कारण त्यांना अगोदर घेतलेलं आहे आणि वॉटर मूव्ज फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर, त्यामुळे पाणी आतून बाहेर निघून जातं, त्याच्यामुळे आपोआप अँथर तुमचं ड्राय बनतं इन ड्राय कंडिशन. कळते का मी काय सांगतो ते? तर ड्राय कंडिशनमध्ये ड्राय यासाठी बनतं कारण ड्राय कंडिशनमध्ये बाहेर वातावरण गरम आहे. गरम आहे याचा अर्थ बाहेर पाणी कमी आहे आणि तुमच्या अँथरमध्ये पाणी जास्त आहे. वॉटर मूव्ज फ्रॉम इट्स हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, त्यामुळे जर एंडोथेसियममधून पाणी जर बाहेर पडलं तर ऑब्व्हियसली अँथर ड्राय होतं आणि अँथरला बस्टिंगला हेल्प होते. करेक्ट. त्याच्यात अल्फा सेल्युलोजिक फायबर आणि सेल्युलोज पण आहेत आणि हे हॉरिझॉन्टली आहेत आणि असे रेडियली सुद्धा प्रेझेंट आहेत. मग ही जी गोष्ट आहे हीच गोष्ट आपण या ठिकाणी लिहिलेली पहा. एंडोथेसियम, इट इज अ सेकंड लेअर ऑफ आउटसाइड, इट इज अ सिंगल लेअर अँड सेल्स आर हायग्रोस्कोपिक इन द नेचर, they absorb the water from the environment and they have the alpha cellulosic fiber and callose thickening horizontal plus radial. बर, त्यानंतर बघा मिडल लेअर बद्दल आपण असं बोललो, मिडल लेअर हा 3 to 5 लेअर आहे. कारण काय म्हणतात असं हे नरिशमेंटचं काम करतो आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे इट ऑफ लॉस्ट आफ्टर द मॅच्युरिटी. मॅच्युरिटी झाल्यानंतर हा लॉस्ट होतो. बरं, हा लॉस्ट होतो आणि त्याच्यासोबत टॅपेटमही लॉस्ट होतं. म्हणजे मी असं म्हणू का रे, जे मॅच्युअर अंतर असतं, मॅच्युअर अंतरमध्ये खालचे जे 2 लेअर आहेत कोणते, मिडल लेअर आणि टॅपेटम लॉस्ट असतात. मॅच्युअर अंतरमध्ये 2च लेअर सापडतात, एक म्हणलं तर आउटर मोस्ट इपिडर्मिस आणि सेकंड म्हणलं तर एंडोथेसियम. समजते का मी काय सांगतो ते? तर पहा, आणि टॅपेटम बद्दल आपण असं म्हणू, टॅपेटम इज नथिंग बट द इनर मोस्ट न्यूट्रिशियस. इट हॅज वन एन्झाईम नोन एज अ कॅलेज. त्यानंतर इट हॅज अ हार्मोन नोन एज अ ऑक्झिन फॉर द growth of the pollen tube. आणि त्यानंतर आफ्टर द मॅच्युरिटी द टॅपेटम लॉस्ट अँड बिफोर इट फॉर्म अ युबिस्क बॉडीज. ज्या युबिस्क बॉडीज असतात दे फॉर्म अ स्पोरोपोलेनिन. हे युबिस्क बॉडीज काय आहेत? दीज आर सम टायनी सर्क्युलर स्ट्रक्चर फॉर्म्ड बाय द टॅपेटम जस्ट प्रायर टू द डिजनरेशन. त्या जेव्हा टॅपेटम लेअर डिजनरेट होतात जस्ट त्याच्या अगोदर त्या काही सर्क्युलर बॉडीज तयार करतात, त्याला युबिस्क बॉडीज म्हणतात. आणि या युबिस्क बॉडीमध्ये ॲबिलिटी आहे ते एक अतिशय हार्डेस्ट मटेरियल रिलीज करतात ज्याचं नाव आहे स्पोरोपोलेनिन. बरं, आणि या स्पोरोपोलेनिनच आपल्या पोलन ग्रेनची आउटरमोस्ट लेअर एक्झाईनची लेअर बनलेली आहे. बरं, इन सम प्लांट टॅपेटम लेअर फॉर्म द पोलन किट. काही काही जणांमध्ये ते पोलन किटही तयार करतात. काय असतं पोलन किट? पोलन किट इज अ येलो कलर्ड स्टिकी मटेरियल युजफुल फॉर द पॉलिनेशन इन अ इन्सेक्ट. इन्सेक्टमध्ये पॉलिनेशन किंवा ज्या प्लांटमध्ये इन्सेक्ट पॉलिनेट करतात त्याच्या पायाला पोलन ग्रेन्स चिपकतात आणि नंतर ट्रान्सफर करतात. तर ते स्टिकीनेस प्रोव्हाइड करण्यासाठी, पोलन किट तयार करण्यासाठी टॅपेटम लेअर आपल्याला काम हेल्प करतो. मग याच्याबद्दल थोडेसे 2 इम्पॉर्टंट स्टेटमेंट जर लिहा म्हटलं तर पहिलं मी असं लिहिल, इन मॅच्युअर अंथर, इन मॅच्युअर अंथर काय बाळांनो, द 2 लेअर दॅट इज द मिडल लेअर अँड टॅपेटम, मिडल लेअर अँड टॅपेटम इज अब्सेंट. इज अब्सेंट. त्यांच्यामध्ये ह्या दोन्ही लेअर बाळांनो अब्सेंट असतात. इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात राहील. नेक्स्ट, आता मला एक सांगा, जर समजा मी असं म्हणू हे जे काही
माझ्याकडे अँथरचं ट्रान्सफर सेक्शन तुम्ही पाहताय, जे तुम्हाला दिसतंय मध्ये कनेक्टिव्ह आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही आता जे स्ट्रक्चर ड्रॉ केलं होतं ते होतं बेसिकली नथिंग बट द मायक्रोस्पोरेंजियम अलॉंग विथ इट्स वॉल. या मायक्रोस्पोरेंजियमच्या आत असं काहीतरी आहे की जे बेसिकली पोलन ग्रेन्सला जन्म देण्यासाठी काम करत असेल. सो व्हॉट इज अ प्रेझेंट इन द मायक्रोस्पोरेंजियम? सो दिस मच पोर्शन इज नथिंग बट द मायक्रोस्पोरेंजियम. मग बाळांनो मी असं लिहू का? मायक्रोस्पोरेंजियम हॅज हायली कॉम्पॅक्टली अरेंज्ड होमोजिनियस टिश्यू. याच्यामध्ये हायली कॉम्पॅक्टली अरेंज्ड होमोजिनियस टिश्यू आहेत. एनसीईआरटी मध्ये IGT स्टेटमेंट आहे. मायक्रोस्पोरेंजियम हॅज कॉम्पॅक्टली अरेंज्ड होमोजिनियस टिश्यू किंवा होमोजिनियस सेल्स, and these homogeneous cells are called sporogenous tissue. याच homogeneous cell ला काय म्हणतात बाळांनो? Called sporogenous tissue, known as sporogenous tissue. म्हणजे बाळांनो हे तर फिक्स आहे की याच्यामध्ये जे काही तुम्हाला पाहायला भेटेल, जस्ट अ मिनिट, याच्यामध्ये जे काही तुम्हाला सेल्स पाहायला भेटतील या सेल्सलाच काय बोललं जातं? स्पोरोजिनियस टिश्यू. आणि या स्पोरोजिनियस टिश्यू मध्ये प्रत्येक सेल जी असते त्या प्रत्येक सेलची ॲबिलिटी असते की ती पोलन ग्रेनला जन्म देईल. म्हणून स्पोरोजिनियस टिश्यूच्या प्रत्येक सेलला बेसिकली बोललं जातं पोटेन्शियल पोलन, ऑल्सो नोन ॲज पोलन मदर सेल. समजते का? किंवा त्याला मायक्रोस्पोर मदर सेल म्हणतात. पोलन मदर सेल का? कारण ती पोलन ग्रेनला जन्म देते. मायक्रोस्पोर मदर सेल का? कारण त्याच्यापासून मायक्रोस्पोर येतात. आणि पोटेन्शियल पोलन का? कारण त्या सेलमध्ये पोटेन्शियल आहे की ते पोलन ग्रेनला जन्म देतात. सो देर आर द डिफरंट नेम्स यूज्ड फॉर द सेल्स विच आर ॲक्च्युअली प्रेझेंट इन द स्पोरोजिनियस टिश्यू. मग स्पोरोजिनियस टिश्यू मधल्या प्रत्येक सेलमध्ये ही ॲबिलिटी आहे. मग मी असं एक स्टेटमेंट लिहू करे पहा. ओके, each of them स्पोरोजिनियस टिश्यू मधल्या प्रत्येक सेलला कॉल्ड, त्याला काय बोललं जातं पहा, डिफरंट नेम्स. पहिलं म्हटलं तर पोटेन्शियल पोलन, दे आर नोन ॲज अ पोटेन्शियल पोलन, कारण याच्यात कॅपॅसिटी ते पोलन ग्रेनला जन्म देतील. आणि ऑब्व्हियसली ह्या सगळ्या ज्या सेल्स असतात ह्या डिप्लॉइड असतात कारण त्या मिओटिक डिव्हिजन मध्ये जाणार आहेत. पोटेन्शियल पोलन. और दुसरं नाव मायक्रोस्पोर मदर सेल म्हणून बाळांनो. This is known as a microspore mother cell. This microspore mother cell is also 2N. आणि यालाच कमी वर्डमध्ये MMC पण म्हणतात, मायक्रोस्पोर मदर सेल. गोष्ट लक्षात ठेवा. दिस इज नोन ॲज अ मायक्रोस्पोर मदर सेल. आणि ही मायक्रोस्पोर मदर सेल ती असते जी ॲक्च्युअली मायक्रोस्पोरोजेनेसिसमध्ये जाते, मिओटिक सेल डिव्हिजनमध्ये जाते आणि मायक्रोस्पोर तयार करते. मी स्टेटमेंट काय यूज करतोय पाहा रे. व्हॉट इज अ मायक्रोस्पोरोजेनेसिस? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर फ्रॉम द मायक्रोस्पोर मदर सेल मिओटिकली. त्या प्रोसेसला बोललं जातं मायक्रोस्पोरोजेनेसिस. तर पहा, सो व्हॉट इज अ मायक्रोस्पोरोजेनेसिस? तर मी या ठिकाणी असं स्टेटमेंट लिहितोय. ही मायक्रोस्पोर मदर सेल आहे. या मायक्रोस्पोर मदर सेल बेसिकली जाते कशामध्ये? मिओसिस. आणि मिओसिसमध्ये गेल्याच्या नंतर इट विल प्रोड्यूस बेसिकली मायक्रोस्पोर. आणि बाळांनो हे मायक्रोस्पोर जे असतात ते बेसिकली इट विल प्रोड्युसेस इन द फॉर्म ऑफ टेट्राडच्या फॉर्ममध्ये तयार करते. आणि ही जी प्रोसेस असेल त्या प्रोसेसला काय बोललं जातं? नोन ॲज मिओसिस. सॉरी, मिओसिस तर लिहिलं आपण त्या ठिकाणी. मायक्रोस्पोरोजेनेसिस तो वर्ड बाकी होता. सो इट इज नोन ॲज मायक्रोस्पोरोजेनेसिस. तर तुम्हाला क्वेश्चन विचारला व्हॉट इज अ मायक्रोस्पोरोजेनेसिस, तर तुमचा आन्सर असायला पाहिजे द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर फ्रॉम द मायक्रोस्पोर मदर सेल विच इज डिप्लॉइड बाय द मिओटिक डिव्हिजन. मिओटिक डिव्हिजननं मायक्रोस्पोर मदर सेल पासून मायक्रोस्पोर तयार करण्याच्या प्रोसेसला मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणतात. सो दिस इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ टेट्राड. टेट्राड म्हणजे 4 बनत असेल. तुम्ही म्हणाल की सर ह्या 4 ज्या सेल्स असतात टेट्राड त्या कशा पद्धतीने दिसतात? त्यांचं अरेंजमेंट वेगळी असू शकते. पहा, कधी कधी त्यांची अरेंजमेंट बाळांनो तुम्हाला अशी दिसेल, म्हणजे एक मायक्रोस्पोर, दुसरा, तिसरा आणि चौथा. कधी कधी हीच अरेंजमेंट जे तुम्हाला अशी पण दिसू शकते, 1 2 3 4 अशा 4 सेल दिसू शकतात. कधी कधी ही जी स्ट्रक्चर आहे बेसिकली बाळांनो असं दिसतं. पहा, 1 2 3 आणि याच्या बॅक साईडला एक सेल असते ती 4. मग याच्या सेलाचं नाव जर द्या म्हटलं तर याला बोललं जातं आयसो बायलॅटरल.
आयसो बायलॅटरल. हे जे असतं या स्ट्रक्चरला बोलतात लिनियर स्ट्रक्चर, आणि बेसिकली याला बोललं जातं टेट्राहेड्रल. याला काय बोललं जातं? टेट्राहेड्रल. हे मोस्ट कॉमन आहे, करेक्ट. तर अशा पद्धतीचे तुम्हाला वेगवेगळे टेट्राचे स्ट्रक्चर पाहायला भेटतात. यात काही डाऊट आहे का? याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण नंतर हळूच पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. पण आज इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की जो काही कंटेंट आपण घेतलेला आहे तो NCERT बेस्ड आहेच, पण काही काही ठिकाणी जिथं NCERTच्या थोडंसं बाहेर जाण्याची गरज पडली, कारण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन तसे विचारलेले होते, म्हणून आपण थोडासा डाटा एक्सटेंड केला आहे. फक्त लेअर बदल केला आहे. एंडोथिसियम लेअर काय असते, मिडल लेअर काय असते, आणि टॅपेटम काय असतं. पण NCERTमध्ये दिलेले एकही वर्ड आपला मिस नाही आहे. त्यामुळे सर्वांनी एकदम छानपैकी व्हिडिओ लेक्चर पहा. काही जर डाऊट असेल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण पाहत जा, आणि काही डाऊट असेल तर तुम्ही मला तसं विचारा. आणि ॲज इट इज मी जशा तो नोट्स इथे लिहिणार आहे अशाच नोट्स तुम्हाला मी व्हॉट्सअपला शेअर पण करून देतो. पण तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवणं मोर अप्रोप्रिएट आणि मोर करेक्ट असेल. ओके, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू न तुमच्या प्रॅक्टिस होण्यासाठी सुद्धा. तर चला ठीक आहे, मग आता पूर्ण रिव्हिजन एकदा पुन्हा घेण्याची तर मला वाटतं काही जास्त गरज नाही. व्हिडिओ लेक्चर किती मिनिटचं झाले? 46 मिनिट्स झालेत. अजून 5 मिनिटांमध्ये रिव्हिजन आपण घेऊ शकतो, पण पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी होत आहे. तुम्हाला समजलं असला आशा व्यक्त करतो, आणि जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करा. ओके, तोपर्यंत काळजी घ्या अँड बेस्ट लक.